हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज सुद्धा आपण आपल्या रेसिपी शो मध्ये एक उन्हाळ कामाचा म्हणजेच वाळवणाचा प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा उडदाच्या डाळीचा पापड। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। उडदाच्या डाळीचे पापड करण्यासाठी आपण 1 किलो उडदाची डाळ अगोदर स्वच्छ सुती कपड्याने पुसून घेतली आणि नंतर ती गिरणीतून दळून आणलेली आहे। आता उडदाच्या डाळीचे पापड ज्यावेळेस आपल्याला करायचे असते त्यावेळेस गिरणीवाल्याला आपल्याला आवर्जून सांगावं लागतं की पापडासाठी हे पीठ हवंय आणि एकदम छान बारीक आणि फाईन असं हे आपल्याला दळून आणावं लागतं। इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक ज्या पद्धतीने मैदा असतो तशा पद्धतीने हे पीठ आपल्याला दळून आणावं लागतं। आपण एक परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी रेग्युलर पिठाची चाळणी ठेवून घेतलेली आहे। हे पीठ आपण चाळून घेऊयात। तसं बघायला गेलं तर काही आवश्यकता नाही, पण आपण म्हणतो ना आपल्या समाधानासाठी एकदा हे चाळून घ्यायचं। पीठ चाळून झालेले आता आपल्याला हे पीठ मळायचंय। तर पापडाचं पीठ आपण ज्यावेळेस मळत असतो त्यावेळेस आपल्याला ते नॉर्मल किंवा रेग्युलरच्या पाण्यात मळायचं नसतं, तर त्यासाठी आपल्याला कोमट पाणी लागतं। तर त्यासाठी इथं मी या सॉसपॅन मध्ये 1 तांब्या पाणी ओतून घेतेय आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक मसाल्याची पुडी। आता इथे तुम्ही कुठल्याही कंपनीची कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता। गॅस आपण ऑन करूयात। हे हलवून घ्यायचे आणि अगदी थोडंसं गरम आपल्याला हे पाणी करून घ्यायचे। मसाला जो आहे तो विरघळेपर्यंत पाणी हलकं असं गरम झालेलं आहे आणि मसाला सुद्धा व्यवस्थित असा याच्यामध्ये विरघळला गेलेला आहे। आता मी गॅस बंद करते। आता आपण हे जे पीठ चाळून घेतलेले असा थोडासा याला खड्डा करूयात मध्ये। पाणी आपलं खूप जास्त गरम नाहीये, हलकं असं कोमट आहे। थोडं थोडं ओतायचं, एकदम सगळं ओतायचं नाही। आता आपलं जे बाकीचं शिल्लक राहिलेलं मसाल्याचं पाणी आहे ते देखील हळूहळू थोडं थोडं टाकायचं आणि याचा एक गोळा मळून घ्यायचा। तर इथं तुम्ही बघू शकता घट्ट असा याचा गोळा आपण मळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा रेस्ट साठी ठेवायचा आहे। पण त्याच्या अगोदर काय करायचं, थोडासा तेलाचा हात लावायचा। खूप जास्त नाही वापरायचंय, अगदी थोडंसं तेल। पीठ मळताना आपल्याला हे घट्टच मळावं लागतं बरं का। जर पातळ पीठ तुम्ही सुरुवातीलाच मळलात तर मग मात्र नंतर तुमचे पापड व्यवस्थित येणार नाही। तर पापडाच्या रेसिपीमध्ये हीच थोडीशी अवघड किंवा कठीण बाब आहे। आपण एक डब्बा घेतलेला आहे, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। डब्याला पण तेल आपण पुसून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला हा गोळा ठेवून घ्यायचा आहे। जेवढं जास्त छान असं हे पीठ भिजल तेवढे जास्त चांगले आपले पापड तयार होतात। तर त्याच्यासाठी कमीत कमी याला 7 ते 8 तास आता आपण असंच ठेवून देऊयात झाकण लावून, म्हणजे व्यवस्थित असं ते पीठ भिजल, मुरल। 8 तास झालेले आहेत आणि आता आपण आपलं पीठ चेक करूया। तर इथे आपलं हे जे पीठ आहे ते तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीने हे भिजलं गेलेले। सकाळी आपण ज्यावेळेस हे पीठ मळलं होतं तर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं याचं टेक्स्चर होतं आणि आता तुम्ही बघू शकता मऊसूद असं हे दिसतंय। आता आपल्याला हे परत एकदा मळून घ्यायचं। हे पीठ आपल्याला छान मऊसूद असं करून घ्यायचंय, पण अर्थातच हे पीठ घट्ट असतं तर त्याच्यामुळे इतका मोठा गोळा आपल्याला एकत्रितरित्या मऊसूद करणं शक्य नाही। तर आपण काय करायचं, अशा पद्धतीने याचे छोटे छोटे पोर्शन करून घ्यायचे आणि याला आपण थोडंसं तेलाचा हात घ्यायचा, म्हणजे हे चिटकणार नाही, कारण की ही जी डाळ आहे ती मुळातच थोडीशी चिकटसर असते। तर असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता इथं मी खलबत्ता जो असतो त्यातला हा बत्ता आहे तर तो घेतलेला आहे आणि असा हा आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला कुटून घ्यायचंय। तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की आपल्याला हे कुटून कशासाठी घ्यायचे, तर कुटल्यामुळे काय होतं, हे जे पीठ आहे ते छान मऊसूद असं होतं। मळताना आपण हे पीठ घट्ट मळलंय आणि जर आपण हे अशा पद्धतीने कुटून घेतलं तर ते छान, त्याला आपण एक चिकनाई म्हणतो ना, तर तो प्रकार निर्माण होतो। मऊसूद असं हे पीठ तयार होतं जेणेकरून आपण व्यवस्थित तो पापड लाटू शकतो, पापडाला चिरा पडत नाही।
हा उंडा 5 ते 7 मिनिट कंटिन्युअसली अशा पद्धतीने ठेचून घेतलेला आहे. आता हा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा मऊ करून घेऊयात. तर तुम्हाला लगेच यातला फरक जाणवलेला असेल की हा आपला पहिला उंडा आणि हा आत्ताचा उंडा जो आपण मऊ केलेला आहे. तर छान असा हा स्मूथ झालेला आहे. तर सेम अशाच पद्धतीनं आपलं जे इतर राहिलेलं सगळं पीठ आहे ते देखील मी मऊ करून घेते. सगळ्या पिठाचे मी असे उंडे करून घेतले आणि ते व्यवस्थित असे ठेचून घेतलेले. आता माझ्या हातामध्ये एका वेळेस जेवढं बसल तेवढे उंडे मी एकत्रित केलेले आणि याच्या आपल्याला गोळ्या तयार करून घ्यायच्यात. तर त्याच्यासाठी परत एकदा अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. मळून घेत असताना उडदाचं पीठ चिकट असतं, तर ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की हे थोडंसं चिकटसर जाणवतंय तर त्या वेळेस हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. माझा किचन टॉप पुसून घेतलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचंय आणि त्याच्यावरती आपण हे पीठ मळून घेऊयात आणि गोळ्या करायला घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने हे पसरत जायचं. तर इथं आपण हे जे पीठ आहे ते अशा पद्धतीनं एकसारखं करून घेतलेले आणि हे पीठ मी थोडा वेळ बाजूला ठेवते आणि इतर आपले जे उंडे आहेत ते सुद्धा अशा पद्धतीनं त्याचा सुद्धा रोल करून घेते. तीनही रोल मी अशा पद्धतीनं करून घेतलेले आहेत आणि आता आपण याचे उंडे तयार करायला घेऊयात. तर त्याच्यासाठी इथं मी कटर घेतलेले आणि आता ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे त्या हिशोबानं तुम्ही याची जी गोळी आहे ती तयार करायची आहे. आता आपण हे जे पेढे करून घेतलेले तर त्याचे अशा पद्धतीच्या गोळ्या तयार करून घ्यायच्यात आणि हाताला तेल लावायचंय आणि तयार केलेल्या ह्या गोळ्या आपल्याला एखाद्या डब्यातच ठेवायच्या आहेत. एखादा म्हणजे मग आपण तोच डब्बा वापरायचा ज्याच्यामध्ये आपण पीठ मुरण्यासाठी ठेवलेलं होतं. आता एक छान अशी गंमत, बऱ्याचशा जणींना वाटतं उन्हाळ काम म्हणजे बाबा खूप अवघड असतं आणि त्यात खूप काही कठीण असतं, ते एकदा करायला घेतलं की पूर्णच करून सोडावं लागतं. तर मला असं वाटतं बरेचसे पदार्थ त्याला अपवाद आहेत बरं का. जसं की सांडगे सुद्धा उन्हाळ कामाची जरी रेसिपी असली तरी आपण ती सावलीत बसून करू शकतो आणि नंतर उन्हात ठेवू शकतो. तर एक रिलॅक्स मोमेंट असते ती आपल्यासाठी. त्याचबरोबर आता हे पापड, या पापडांच्या बाबतीत ही काहीसं तसंच आहे. इथपर्यंतची प्रोसेस तुम्हाला कंटिन्युअसली करावी लागते, म्हणजे पीठ भिजणं, पीठ मळणं, ते भिजणं आणि त्याच्या उंड्या किंवा ह्या गोळ्या तयार करणं. पण इथनं पुढं मात्र जी प्रोसेस आहे ना ती तुमच्या सवडीनुसार तुम्ही करू शकता बरं का. म्हणजे जर तुम्हाला वेळ नसेल अगदीच तर अगदी एका दिवशी, आता हे सगळं 1 किलोचं मी पीठ मळलेलं आहे, तर ज्या आता काही गोळ्या ह्याच्या तयार होतील त्यातल्या 20 आज लाटायच्या, 20 उद्या लाटायच्या, अशा करून सुद्धा तुम्ही हे पापड पूर्ण करू शकता. सगळ्या पेढ्यांच्या अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेतलेल्या. तसं तर आपण ज्यावेळेस त्या गोळ्या करत होतो त्यावेळेस पण हाताला तेल लावलं होतं, पण तरी सुद्धा आणखीन अर्धा चमचा याच्यामध्ये मी तेल टाकून घेते आणि या डब्याचं झाकण लावून घेऊयात. आणि आता पापड कधी करायचे, तर पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आत्ता पापड करायला घेतले तरी काहीच अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी जसं मी सांगितलं, जशी तुम्हाला सवड आहे तसे सुद्धा आता तुम्ही याचे पापड तयार करू शकता. काल रात्री मी तुम्हाला त्याच्या गोळ्या करून ठेवलेल्या दाखवल्या होत्या, तर रात्री उशीर झालेला आणि मग म्हटलं सगळे पापड लाटणंही होणार नाही, तर त्याच्यामुळे उद्या सकाळी लाटूयात. तर आता सकाळचे 9 वाजलेलेत आणि आपण पापड लाटायला घेतोय. तर पापड लाटायला घेत असताना आपल्याला काय करायचंय, आपण ज्यावेळेस पीठ मळतो तर त्यावेळेस आपल्याला थोडंसं पीठ शिल्लक ठेवायचंय, कारण की पापड लाटत असताना पिठी म्हणून या पिठाचा आपल्याला वापर करायचा आहे. काय होतं, तेल लावून बरेचसे जण पापड लाटतात, पण जर तसं केलं तर थोड्या दिवसांनंतर आपले जे पापड आहेत त्याला एक विशिष्ट प्रकारचा उग्र वास येतो. त्याच्यामुळे इथनं पुढे आता पापड लाटताना तेलाचा वापर करायचा नाही, तर पिठीचा वापर करायचा. तर इथे तुम्ही बघू शकता आपला पहिला पापड लाटून तयार झालेला आहे आणि छान असा पातळ हा मी पापड लाटून घेतलेला आहे. आता आपली ज्या पद्धतीची गोळी होती त्याच्यानुसार हा पापड होणार आहे. तर इथं माझा हात भरून हा पापड तयार झालेला आहे आणि आता हा पापड जो आहे तो मी एका ताटामध्ये काढून घेते. उडदाचे जे पापड आहेत ते आपण सावलीमध्ये म्हणजेच घरातच सुकवत असतो, उन्हात ते सुकवायचे नाहीत. पूर्णपणे ज्यावेळेस आपले पापड वाळतील ना त्यावेळेस सगळ्यात शेवटच्या दिवशी 1 ते 2 तासाचं त्याला फक्त ऊन द्यायचं असतं, नाहीतर सावलीतच हे पापड सुकवले जातात. आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, जो डब्बा आहे त्याचं झाकण मी काय करते, गोळी घेतली की लगेच झाकण लावून ठेवते. आपल्याला तो डब्बा उघडा ठेवायचा नाहीये, नाहीतर आपल्या ज्या गोळ्या आहेत त्या कडक होतात वरच्या बाजून आणि व्यवस्थित असे आपले पापड लाटले जात नाहीत.
2 तासामध्ये इथे आपले सगळे पापड लाटून झालेले आहेत. आम्ही 3 जणी होतो पापड लाटायला, तर त्याच्यामुळे पटकन उरकलेलेत आणि एकूण मिळून जवळजवळ 99 ते 100 आपले पापड तयार झालेत. आता आपल्याला याला सुकू द्यायचे. आता उडदाचे पापड सुकत ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ती आपल्याला अशाच पद्धतीने संपूर्ण दिवस ठेवायचे नाहीयेत. 1-2 तासासाठी आपण हे असे ठेवणार आहोत. नंतर सगळे एकावर एक गोळा करायचे आणि मग नंतर आणखीन 1-2 तासाचा रेस्ट देऊन परत 1-1.5 तासासाठी हे आपल्याला पसरवून ठेवायचे. जर तुम्ही हे पापड असेच मोकळे सोडून दिले तर हे पापड गोळा होतात. ज्या दिवशी आपण पापड लाटायला घेतले होते त्या दिवसांपासून आजचा 4था दिवस आहे आणि आज आपले पापड व्यवस्थित असे वाळले गेलेले तिथे तुम्ही बघू शकता. आता हे मी डब्यात भरून ठेवू शकते. आता इतर उन्हाळ काम कसं आपण एकदा केलं की डायरेक्ट वाळल्यानंतरच त्याच्याकडे लक्ष देतो, तसं पापडांच्या बाबतीत नसतं. आपल्याला त्याला घडोघडीला वेळ द्यावा लागतो. जसं की पापड केल्यानंतर 1-2-3 तास ते आपण तसेच मोकळे ठेवले, त्याच्यावर एखादा सुती कपडा अंथरला म्हणजे ते वाकडे होत नाहीत आणि मग नंतर 2-3 तासानंतर ते आपल्याला गोळा करावे लागतात. अशा पद्धतीनं एकावर एक ठेवावे लागतात म्हणजे ते वाकडे होत नाहीत. आणि परत थोडा वेळ गेल्यानंतर त्याला आणखीन वेळ द्यायचा, ते पसरवून ठेवायचे, थोडीशी त्याला हवा पिऊ द्यायची आणि परत एकदा हे अशा पद्धतीनं आपल्याला गोळा करून ठेवावे लागतात. आणि ठेवल्यानंतर सुद्धा एखादा पातीला असू द्यात, एखादा डब्बा असू द्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचे नाही तर याच्या ज्या कडा आहेत त्या वाळतील, त्या तुटतील. तर त्याच्यामुळे पापड वाळवत असताना त्याला लक्षच द्यावं लागतं आणि तशाच पद्धतीने ते वाळवून घ्यावे लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपला पापड वाळलेला आहे. अजिबात तो श्रिंक वगैरे झाला नाही. बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं की लाटल्यानंतर ते परत असे आकसतात, तर माझे पापड अजिबात तसे झालेले नाहीयेत. लाटतानाच थोडेसे जास्त पातळ लाटायचे म्हणजे ते व्यवस्थित असे त्याला आकार येतो. व्हिडिओ दरम्यान मी ज्या काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या टिप्सचा वापर करा, त्या टिप्स अंमलात आणा. तुमचे सुद्धा पापड अगदी सेम अशाच पद्धतीचे होतील ज्या पद्धतीचे माझे झालेले आहेत. पापड तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त कडक तेल नको असतं. हलकं असं ते गरम झालं तरी सुद्धा आपले पापड व्यवस्थित असे तळले जातात. पापड तळलेला आहे आणि एक पापड मी तुम्हाला भाजून देखील दाखवते. चला तर हा देखील पापड आपला व्यवस्थित असा भाजलेला आहे. पापड तळला काय किंवा भाजला काय त्याची चव ही अप्रतिमच येते आणि उन्हाळ्यामध्ये पापड खाणं म्हणजे तर काय एक वेगळं सुख असतं. तर योग्य अशी कृती मी शेअर केलेली आहे पापड करण्याची. त्याचबरोबर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेच्या आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. तुम्ही या माझ्या पद्धतीनं एकदा नक्की पापड करा. तुमचे पापड चांगले होतील, खुसखुशीत होतील, त्याचबरोबर मस्त असा त्याला रंग देखील येईल. बऱ्याचशा जणींचं म्हणणं असं असतं की त्यांच्या पापडाला लाल रंग येतो. तर ते लाल रंग येण्याची कारणं कशी असतात? एकतर तुम्ही जर डाळ मुळातच आपण कसं म्हणतो घरगुती तयार केलेली डाळ जर वापरली असेल ना तर त्याला लाल रंग येतो. त्याचबरोबर काही जणी पापड खार टाकतात आणि पापड करतात, तर पापड खाराचं प्रमाण जास्त झाल्यावर सुद्धा लाल रंग येतो. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जो मसाला वापरलेला आहे त्या मसाल्याचं पण योग्य असं एक प्रमाण असतं. ते प्रमाण वापरणं गरजेचं असतं. म्हणजे एक पुडी 1 किलोसाठीच असते, पण बऱ्याचशा जणींना ती आयडिया नसते. तर ते प्रमाण जर चुकलं तरी सुद्धा तुमच्या पापडांना रंग हा लाल येतो. तर चला मग ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सांगितलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. उद्या संध्याकाळी ठीक 9 वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.